आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून ठाण्यात सहयोग मंदिर सभागृहात भव्य संगीत संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम दिवंगत हौसाई आठवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता. आयोजक अशोक हर्ष यांनी हा सोहळा सादर केला, तर सुप्रसिद्ध आर.जे. सोनाली पाठक यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमात विविध प्रतिभावान महिला गायिकांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांची मनं जिंकली. विशेष म्हणजे उपस्थित प्रेक्षकांसाठी 15 भाग्यवान लकी ड्रॉ विजेतेही निवडण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये API स्वाती काशीनाथ लहाने, सुरेखा नाईक, संगीता कनोजिया आणि तन्वी हुलावले यांचाही समावेश होता. कविता म्युझिकल्सच्या कविता जाधव यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केलं. या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांसाठी विनामूल्य प्रवेश देण्यात आला. तसंच यावेळी प्रेक्षकांसाठी चहा आणि नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. या भव्य संगीत संध्येला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावल्याने कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. सब मिलके आज अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहोत. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. तसंच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्याजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चं उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे बुधवारी रात्री पार पडलं. यावेळी आमदार संजय केळकर, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आदीही उपस्थित होते. गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचं कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे हे संस्कृतीचं ठिकाण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलं नसल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही हे टॅगलाईन दिली आहे. तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखा धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावत आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही तसंच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून
किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे, त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे। महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्यानं सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते, पिण्याचं पाणी, घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले। महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नाही, त्यातच शहरात कचरा कुंडी झाल्यानं काँग्रेसच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं सांगितलं। तर मागील 10 दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नसून सत्ताधाऱ्याच्या संगनमतानं 10 वर्षांच्या निविदेचं नियोजन करणारं प्रशासन 10 दिवसाचा कचरा उचलू शकत नाही, हे महानगरपालिकेचं तसंच सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याचं शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं। गेली 25 वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकले नाहीत, त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचरा कुंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावे लागेल। म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला। तसंच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं। यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, शिल्पा सोनोने, सेवादल अध्यक्षा रवी कोळी, महेंद्र म्हात्रे, हिंदूराव गळवे, शिरीष घरत, मिलिंद कोळी, स्वप्नील कोळी, युवक काँग्रेसचे आशिष गिरी, विनीत तिवारी, स्वप्नील भोईर, महेश पाटील, जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही। गेले 10 दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठी मोठी अधिवेशनात भाषणं करतात, एकनाथरावजी शिंदे भाषणं करतात, सरनाईक साहेब आमची भाषणं करतात। मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे, ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत, मात्र ठाणेकर बेहाल आहेत। क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे, गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे, SRA मध्ये दादागिरी चाललेली आहे, शासकीय निधीचा बट्ट्याबोळ आहे, बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ठाण्यात वाहतूक कोंडी आहे, ठाण्यात पाण्याची समस्या आहे, ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे। 2035 पर्यंत मेट्रो होणार नाही, फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर। बिल्डर लोकांना घेऊन कॅबिन मध्ये बसतात, बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत, मेट्रोचा पत्ता नाही, त्यांचे फ्लॅट विकले जावेत, त्यांच्याकडे पैसा गोळा करतात, अजय अशर सारख्या बिल्डरला हाताशी धरतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात, शेर का बच्चा, अमुक का बच्चा। अरे लोकांची काळजी घ्या, इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो, लोकांची काळजी घ्या, इथे लोकांना बेहाल करून यांनी सोडलेला आहे। म्हणून